नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत ठाणे शहरामध्ये। माझ्या पाठीमागे आपणाला ही गर्दी अथांग जनसागर जो बघायला मिळतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आपणाला दत्ता गायकवाड यांची विभाग प्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर ह्या लोकांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं आजचा दिवस आहे तो जल्लोषाचा दिवस बघायला मिळतोय। तरुणांच्या मध्ये उत्साह निर्माण झालेला आहे आणि त्या अनुषंगाने मी सर्वप्रथम आमच्या बंधूकडे जातोय। बंधू, काय वाटतंय आज दत्ता गायकवाडांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, बढती मिळालेली आहे, त्यांचं काम पाहून काय आनंद होतोय? आनंद तर खूप होतो। पहिला दत्ता गायकवाड साहेब उपविभाग प्रमुख होते शिवसेनेचे, तेव्हापासून ते काम करतात। 2005 पासून आमची ओळख आहे। आम्ही संगती भरपूर काम केलं। एका आंदोलनामध्ये आम्ही पोलीस लॉकअप मध्ये होतो। त्यांचा कामच बोलतोय, संघर्ष हा चालूच असतो नेहमी। त्या उद्देशाने मणेरा साहेबांनी हे या पदासाठी मला देखील सांगितलं होतं। आम्हाला दोघांना संगती बोलवलं होतं की विभाग प्रमुख पदी निवड करायची आहे। तर माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळं आणि मी माझ्यापेक्षा जास्त वेळ दत्ता देऊ शकतो। मी हे पाहिलं, दत्ता भाऊंचं काम पाहिलं। हॉस्पिटल असो, किती म्हणजे ठाणे महानगरपालिकेचं काम असू दे, MSCB कुठल्याही क्षेत्रामध्ये दत्ता भाऊ अग्रेसर असतात। आत्ताच 2 महिन्यापूर्वी एकाचं 2 लाख रुपये बिल माफ केलं होतं त्यांनी। त्या विषयी आता सांगायला गेलं तर खूप रात्र होईल एवढं बोला। त्यांचं काम एवढं आहे आणि असंच झालं पाहिजे। चांगल्या माणसाला दिल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतोय। काय वाटतंय पक्षश्रेष्ठीने एका नेतृत्वाला, चांगल्या नेतृत्वाला संधी दिलेली आहे, काय वाटतं? खंबीर नेतृत्व आणि चांगल्या माणसाला, समाज उपयोगी कामं करणाऱ्या माणसाला दिल्याबद्दल खूप आनंद होतोय। असा आनंद होतोय की म्हणजे एकदम हे करा। आता हे कार्यकर्ते बघून तुम्हाला पण दिसत असेल या ठिकाणी काय होतंय। हे करा, प्रभाग क्रमांक 2 मध्ये अशी भरपूर कामं त्यांनी केली आणि आणखीन करायची आहेत। या दृष्टिकोनातून खूप आनंद झालेला आहे। सत्याला साथ आणि अन्यायाला लाथ मारणारे दत्ता गायकवाड खरे यांचा जीवन प्रवास आहे तो तुम्हाला आम्हाला थक्क करून जाणार आहे। मात्र आज आपणाला ज्यावेळी प्रत्येक माणसाला ज्यावेळी एखादं पद मिळतं त्यावेळी त्या पदाचा आणि त्या पदाला साजेल असे काम करणारे माझ्याकडे दत्ताभाऊ जुळले। दत्ताभाऊ, खरं हा तुमच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे। ही तरुण पिढी आणि त्याचबरोबर देशाचे नेतृत्व करणाऱ्या अनेक आपण ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीमागे काम करताय, काय आनंद होतोय आजचा दिवस? आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अभिमानासारखा दिवस आहे। खरोखर सांगतो का गेली 15 ते 20 वर्षे मी सामाजिक कार्यामध्ये पक्षामध्ये काम करत आलेलो आहे। पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये काम करत असताना आदरणीय नरेशजी मणेरा साहेब आमचे नेते, त्यांच्या नेतृत्व स्वीकारून मी जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे वेगळे झाले त्यावेळेस मी आदरणीय नरेशजी मणेरा साहेबांच्या नेतृत्व स्वीकारून मी शिवसेनेत आलो आणि जसं शिवसेनेत आलो तसं मी एकनिष्ठेने आदरणीय नरेशजी मणेरा साहेबांचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून, पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून सतत लोकांच्या मदतीला धावत गेलो, अडीअडचणी सोडवत गेलो। जेवढं माझ्याने होते तेवढं मी प्रयत्न करत गेलोय, आजही तेच करतोय। पण मला याचा आनंद होतो का या पक्षामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना, जे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिशा देणारा पक्ष आहे, त्याचा मला अभिमान वाटतो। आणि आज मला जे विभाग प्रमुख पद जे भेटलेलं आहे हे माझे सहकारी शाखा प्रमुख कृष्णा म्हात्रे साहेब, हे माझे सहकारी शाखा प्रमुख निरंजन शिकारे साहेब, उपशाखा प्रमुख दत्ता व्यवहारे साहेब, संदीप गुरव साहेब, इतर असंख्य पदाधिकारी काय ज्यांच्या प्रयत्नामुळे त्यांनी आग्रह केला की बाबा साहेब आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थानिक आमचा मुलगा जो काम करतो त्याला विभाग प्रमुख पद द्या, जेणेकरून आमच्या कार्यकर्त्यांना अर्ध्या रात्री काही काम पडलं किंवा सर्वसामान्य नागरिकांना काम पडलं तर लगेचच्या लगेच त्याचा हजर राहू शकतो तो, अशा मुलाला शाखा प्रमुख पद द्या। या सर्वांनी विनंती केल्यामुळे आणि पक्षाने माझं काम बघून तो मला न्याय दिलेला आहे। आज मला विभाग प्रमुख केलेला आहे, त्याच्याबद्दल मी पक्षाचे आणि आदरणीय माझे नेते नरेशजी मणेरा साहेब यांचे धन्यवाद मानतो। यापुढे सुद्धा सतत पक्षासाठी एकनिष्ठेने काम करेल आणि पूर्ण ताकदीनं गोरगरीब सर्वसामान्य जनतेला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा 24 तास मी देण्याचं काम करतो। यापुढे तेच करणार आहे आणि मी आताही या सर्व माझे जे कार्यकर्ते आले, जे मित्र बंधू भाऊ आले आहेत, त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो की तुम्ही आलात, अशीच तुमची साथ राहू द्या। भविष्यात सुद्धा हेच कामं करायचे आपल्याला। आता यापुढे मी माझ्या शाखा प्रमुखांना, जे कोण सर्व कार्यकर्ते आहेत त्यांना मी एवढंच सांगेन, कुठल्याही सर्वसामान्य कार्यकर्त्या नागरिकांचा फोन आला अर्ध्या रात्री तरी सुद्धा त्याचे फोन घेत जावा। तुम्हाला ॲडजस्ट नाही झालं, तुम्ही जाऊ शकला नाही, तुम्ही बाहेर आहात, कुठे आहात, फक्त तुम्ही त्यांना माझा नंबर द्या किंवा माझ्यापर्यंत मेसेज पोहोचा। तात्पर्य मी सेवा करायला लोकांची, नागरिकांची तयार आहे। जसं मी 15-20 वर्षापासून करत आलोय तसं पुढे सुद्धा करत राहील। फक्त नागरिकांच्या संपर्कात राहा। तुमच्यानी जे अडचणी सोडत नसतील ते तुम्ही माझ्याकडे घेऊन या, मी नक्कीच सोडवत आलोय, यापुढे सोडत राहील। दत्ताभाऊंना पुढील वाटचाल मी शुभेच्छा देतो। पण बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणातला 80% समाजसेवा आणि केवळ 20% राजकारण या तत्वावर
ही संपूर्ण तरुण पिढी आणि ही माणसं काम करतायत. मी बंधूंच्या जातोय. खऱ्या अर्थानं ह्या देशातली तरुण पिढी हा देशाचा एकोप आहे, तो उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटानं राखून ठेवलेला आहे. शिवसेना कोणाच्या हा तो विषय दूरवरचा होता, पण मात्र गेले अनेक वर्ष कार्यकर्त्यांच्या मनातले भाव ओळखून खऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम आज मिळाले. काय आनंद. खूप आनंद होतो. दत्ता गायकवाडचं काम सर्वांनाच माहिती आहे. तो कोणाला घाबरत नाही किंवा बेधडकमध्ये तो सर्वांना उत्तर देतो किंवा काम करतो. आणि त्याचं ते सर्व कामाचं नेतृत्व बघून त्याला आज विभाग प्रमुख पद दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. आमचे दुसरे सहकारी मित्र माझे जोडलेले आहे. बंधू, काय आनंद होतोय की आजचा दिवस आहे तो आपल्या तरुणांसाठी, इतर लोकांसाठी खास आहे? आनंद आहे. आजचा दिवस आनंद आहे दिल्याबद्दल. आणि आपण बघू शकतो या ठिकाणी सर्व असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी जोडलेले आहेत. मात्र कार्यकर्त्यांच्या मनातले भाव ओळखून आणि खऱ्या कार्यकर्ता शोधण्याची ही जी प्रथा आहे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत ही निर्माण झालेले संपूर्ण उमदं नेतृत्व आहे. आणि त्यामुळं आज मात्र पदावर विराजमान झाल्यानंतर मात्र सर्व कार्यकर्त्यामध्ये आपणाला कुठंतरी एक आनंदाची छटा बघायला मिळते. कॅमेरामॅन प्रेरणा थोरात, मी रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.